समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथाचे 3 दिवसीय म्हणजे दशमी, एकादशी, द्वादशीला पारायण कसे करावे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. संपूर्ण अधिक मासामध्ये किंवा वेळेअभावी ज्या भक्तांना गजानन महाराजांचे पारायण करणे जमले नसेल, जसे की श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय आहेत, तर दररोज एक अध्याय याप्रमाणे 21 दिवसात किंवा 3 दिवसीय म्हणजे 3 दिवसात रोज 7 अध्याय याप्रमाणे किंवा 7 दिवसीय म्हणजे 7 दिवसामध्ये रोज 3 अध्याय याप्रमाणे किंवा गुरुपुष्यामृत योग किंवा दशमी, एकादशी, द्वादशीला जमले नसेल तर त्या भक्तांसाठी अजून एक संधी आहे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यासाठी. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पारायण कसे करावे याबद्दल जाणून घेऊया. विशेष म्हणजे अधिक महिना आणि त्यातच एकादशी भगवान विष्णूंची तिथी आहे. या पारायणाची सुरुवात दशमीला करून एकादशीचा मुख्य दिवस साधून द्वादशीला सांगता केल्याने संपूर्ण 21 अध्यायांचे पुण्य तर मिळते, सोबतीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. मनातील कोणतीही इच्छा असो, हे 3 दिवसीय पारायण अत्यंत फलदायी मानले जाते. ज्यांना अधिक महिन्यात पूर्ण महिनाभर सेवा करता आली नाही, त्यांनी हे 3 दिवसीय पारायण मनापासून केल्यास संपूर्ण अधिक मासाचे पुण्य पदरात पडते अशी श्रद्धा आहे. चला तर हे 3 दिवसीय म्हणजे दशमी, एकादशी, द्वादशीला पारायण कसे करावे. श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय आहे, तर दररोज 7 अध्याय याप्रमाणे 3 दिवसात पारायण पूर्ण होते. घरातील देव्हाऱ्याजवळ म्हणजे घरातील देवघराजवळ किंवा शांत ठिकाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. अधिक महिन्यात तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही ही सेवा करू शकतात, परंतु शक्यतो रोज एकच वेळ पाळावी, हे तर उत्तमच असते. सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात ही सेवा केली तर उत्तमच. पूजेची मांडणी कशी करावी त्याबद्दल जाणून घेऊ. एक चौरंग किंवा पाट घ्यावा, त्यावर लाल किंवा पिवळे कापड अंथरावे. त्यावर श्री गजानन महाराजांचा फोटो असेल तर फोटो ठेवावा, नसेल तर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी आणि सोबत श्री गजानन विजय ग्रंथ ठेवावा. पाटासमोर समई किंवा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. पाटावर किंवा चौरंगावर 2 विड्याची पाने घेऊन त्यावर सुपारी ठेवावी, म्हणजे गणपतीची. त्यावर हळद कुंकू अक्षता वाहून फुले अर्पण करावे. सोबत गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल आणि श्री गजानन विजय ग्रंथ याची हळद कुंकू अक्षता वाहून फुले अर्पण करावी. हातात थोडे पाणी घेऊन आणि अक्षता घेऊन आपले नाव गोत्र उच्चारून माझी ही सेवा पूर्ण व्हावी म्हणजे मनात असेल ती इच्छा बोलावे. किंवा काहीही इच्छा नसेल तर माझी श्री गजानन महाराजांवर भक्ती दृढ व्हावी म्हणून मी हे 3 दिवसीय म्हणजे दशमी, एकादशी, द्वादशी पारायण या 3 दिवसाचे पारायण करत आहे, असा संकल्प करून पाणी जमिनीवर सोडावे. या 3 दिवसात सात्विक अन्न असावे. जो पारायण करत आहे त्यांनी शक्यतो 3 दिवस उपवास करावा. नाही जमले तर एकादशीला तरी उपवास करावा. अधिक महिन्यात रोज एक भुक्त राहून सेवा केल्याचे महत्त्व सांगितले आहे. परंतु आपल्याला अधिक महिन्यात उपवास करणे शक्य झाले नसेल तर कमीत कमी या पारायणासोबत उपवास केला तर आपल्याला उपवास केल्याचे फळ मिळेल. एकादशीला उपवास सोडू नये. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडावा. घरात 3 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नयेत. नैवेद्यासाठी पाटावर फळे ठेवावे किंवा खडी साखर ठेवावी. पारायण सुरू करण्याच्या आधी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री विष्णवे नमः, श्री महालक्ष्मी नमः असे म्हणावे. म्हणजे मनाची एकाग्रता वाढते व पारायण सिद्ध होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गजानन महाराजांचा ध्यान श्लोक म्हणावा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय. गजानन महाराजांचा प्रार्थना मंत्र म्हणावा.
गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संकल्पाचे वाक्य म्हणावे. हे श्री गजानन महाराजा, हे समर्था, मी आज दशमी एकादशी द्वादशी तिथीला तुमच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे. माझे मन एकाग्र कर आणि हे पारायण निर्विघ्न पूर्ण करून घे. माझ्याकडून काही चूक झाल्यास क्षमा करा आणि तुमचा कृपाप्रसाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम ठेवा. गणगण गणात बोते. मग अध्यायांचे वाचन सुरू करावे. असे दररोज म्हणजे 3 दिवस म्हणावे. आपले पारायण आहे तितक्या दिवस रोज असेच म्हणावे व अध्याय वाचावे. आपला पाठ किंवा चौरंग हा 3 दिवस तसेच ठेवावा. फक्त दररोज हार फुले वाहावी. आधीचा हार फुले काढून घ्यावे. रोज अध्याय वाचून झाल्यावर महाराजांचे 5 ते 10 मिनिटं नामस्मरण करावे. जसे गणगण गणात बोते या मंत्राची 1 माळ किंवा तारक मंत्र 11 वेळा जप करावा. सोबत भगवान विष्णू यांचे 108 वेळा मंत्र जप किंवा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र, सोबत माता लक्ष्मीचे 108 वेळा मंत्र किंवा नामस्मरण करावे. म्हणजे गजानन महाराजांचे सोबत भगवान विष्णू व माता लक्ष्मीचे सुद्धा नामस्मरण होऊन जाते. तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला गजानन विजय ग्रंथाचा 21वा अध्याय वाचून झाला की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी गजानन महाराजांचे नामस्मरण करावे आणि मनोभावे आरती करावी. महाराजांना पिठलं भाकरी, ठेचा, कांदा याचा नैवेद्य दाखवावा. गोड पदार्थ म्हणून शिरा किंवा बाहेरून आणलेले पेढे, मिठाई किंवा नैवेद्य दाखवू शकतो. शक्यतोवर 21 मोदक यांचाही नैवेद्य दाखवावा. समर्थ श्री गजानन महाराजांकडे हात जोडून क्षमा प्रार्थना करावी की महाराज, माझ्या बुद्धीप्रमाणे ही सेवा केली आहे ती तुमच्या चरणी अर्पण असो. नंतर घरातील सर्व सदस्यांना आरती देऊन प्रसाद वाटावा व आपणही ग्रहण करावा. ही सेवा करून बघा, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि श्री गजानन महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतातच. अनुभव घेऊन बघा. अधिक महिना हा भगवान श्री विष्णूंचा महिना आहे. या महिन्यात कोणतीही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तर त्याचे 10 पटीने पुण्य मिळते. मग ती सेवा विष्णूंची असो किंवा माता लक्ष्मीची किंवा कुलदेवतेची किंवा गजानन महाराजांची किंवा आपले कोणत्याही दुसऱ्या इष्टदेवतेची असो, मनापासून पूर्ण करा. आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतात. गणगण गणात बोते. गणगण गणात बोते. कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय गजानन किंवा गणगण गणात बोते लिहायला विसरू नका. जय गजानन.